राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। जलसंपदा विभागाला दरवर्षी मे महिन्यात राधानगरी धरणातून सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी 2 ते 2.25 टीएमसी पाण्याचा विसर्ग करावा लागत होता। पण 10 मे पासून कमी अधिक प्रमाणात सुरू झालेल्या पावसाची 20 मे नंतर संततधार सुरू आहे। त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज थांबल्याने सध्या धरणातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलाय। अनपेक्षितरित्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं नियोजन कोलमडलंय। या पार्श्वभूमीवर राधानगरी धरणावरून आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला हा आढावा। 1951 नंतर पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राधानगरी धरणाचा विचार केला तर राधानगरी धरणामध्ये मे महिन्यामध्ये तब्बल 250 मिलीमीटर इतका पाऊस झाला। आता आपण उभे आहोत राधानगरी धरणावरती। आता राधानगरी धरणाचं दृश्य आपण पाहू शकताय। आता सुद्धा धरणावरती पाऊस सुरू आहे। यावर्षी धरण हे आज जर पाहायला गेलं तर 47% इतकं भरलेलं आहे। आज दिवसभरामध्ये 49 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। खरं पाहायला गेलं तर धरणाचा पाऊस हा 1 जून ते 31 मे या कालावधीत मोजला जातोय आणि आजच्या तारखेला 1 जून पासून आजपर्यंत 6236 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। गत वर्षीचा विचार केला तर 2023 ते 24 या कालावधीमध्ये 3947 मिलीमीटर इतका पाऊस झालेला होता। गत वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावर्षी मे महिन्यामध्ये 250 मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि त्यामुळं सर्वच जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पाटबंधारे विभाग हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नदीमधील जे बंधारे आहेत त्या बंधाऱ्यांचे बर्गे काढतात, परंतु यावर्षी बर्गे काढायला सुद्धा जलसंपदा विभागाला वेळ पावसाने दिला नाही। त्यामुळं बर्गे नदीमध्ये असल्यामुळं नदी ही पूरस्थितीतून वाहते की काय असं दृश्य आपल्याला दिसून येतंय। आता राधान तालुक्यातील सर्वच धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि त्यामुळं सर्वत्र आता मान्सूनचं फिलिंग येत आहे आणि पावसामुळे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर धरणामध्ये 3929 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झालेला आहे आणि यावर्षी हा 10 मेला पाऊस सुरू झाला आणि काही प्रमाणात सुरू झाला 10 मे पासून आणि हा पाऊस हा 20 मे पासून मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते आणि मे महिन्यामध्येच जवळपास 250 मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला। त्यामुळं धरणाचा पाणीसाठा जरी झपाट्याने वाढत असल्याचं आपल्याला दिसून येत नसलं तरी सुद्धा नदीमधलं बर्गन न काढल्यामुळं नदी ह्या दुतोंडी वाहत आहेत आणि एकंदरीत या मे महिन्यातल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळतंय। एस न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी।